नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। मी सोनल। उन्हाळा भयंकर वाढत आहे। उन्हाळ्याविषयी मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। उन्हाळा म्हटलं की भरपूर दाह, उष्णता। सध्या हवामानात एवढा बदल झालेला आहे की त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा केव्हा येतील काही सांगता येत नाही। लहानपणी आम्ही जेव्हा म्हणायचो की किती हा उन्हाळा, तेव्हा मोठे लोक सांगायचे की हे ऋतू आहेत, ऋतूनुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येणारच आहेत। जर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपण उन्हाळ्याची तजवीज केली असती तर हा एवढा उन्हाळा वाढला नसता। उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची तजवीज केली की पावसाळ्याचा त्रास होत नाही, म्हणजेच पावसाळ्यामध्ये आपण जर झाडं वाढवली असती तर आज उन्हाळ्याचा हा त्रास झाला नसता। तर माझ्याकडे उन्हाळ्याविषयी, उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जे जे त्रास होतात त्या त्रासापासून आधीच बचाव कसा करायचा किंवा झाल्यास काय करायचं याविषयी आम्ही घरात ज्या ज्या पद्धती वापरतो किंवा जे मी आधीपासून करत आले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा। व्हिडिओ आवडला असेल, यातील माहिती तुम्हाला आवडली असेल, माझे मुद्दे तुम्हाला पटले असतील तर ते तुम्ही आवर्जून करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होईल। उन्हाळा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा सुरू होतो तो उकाडा। उकाडा म्हटलं की घाम, आणि आपण उकडू नये म्हणून खूप सारे प्रयोग करतो। हे प्रयोग आपण पहिल्यांदा फॅन, एसी, कूलर हे सगळे इलेक्ट्रिक झाले। इलेक्ट्रिक वस्तू ह्या आपण तयार केलेल्या आहेत, मानवाने तयार केलेल्या आहेत। जे महत्वाचं आहे, जे उन्हापासून आपल्याला संरक्षण देणार आहे, जे उकाड्यापासून संरक्षण देणार आहे ते म्हणजे फक्त झाड। झाडं असतील तर वारा येतो आणि आपल्याला उकाडा जाणवत नाही, परंतु दुर्दैवाने आपणच सर्व झाडं तोडलेली आहेत। आता साधे सुधे छोटे छोटे झाडं लावून बाकीचे इतर झाडं, जी झाडं आहेत ती शो साठी आहेत, त्यामुळे हवामानातली धूळ आपल्या घरात येणार नाही, परंतु उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी सगळ्यात मोठी झाडं हवी आहेत। ती म्हणजे वड, चिंच अशी मोठमोठी जी झाडं होती आधी, पिंपळ, ती झाडे लावणं आपण बंद केलेली आहे। आणि जरीच लावली तर ते खूप लांब कुठेतरी गावाच्या बाहेर थोड्याच दिवसांनी ती नाहीशी होतात किंवा तोडली जातात किंवा त्या ठिकाणी नवीन काहीतरी चालू होतं। त्यासाठी आपण जास्तीत जास्त झाडं लावणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे। आपण लहानपणापासूनच शिकत आलो, जमिनीची धूप थांबवणं हे आपल्या हातात नाही। निसर्गाचं चक्र चालूच आहे। त्या चक्रामध्ये आपण जर ढवळाढवळ केली की हा उन्हाळ्याचा दाह चालू आहे। मी एकटी म्हणून किंवा खूप जण एकटे करून काहीच फायदा नाही, पण सर्वांनी एकत्र येऊन अशी कामं केली पाहिजेत। खूप सारं झाडं लावलं पाहिजेत, एकमेकांना मदत केली पाहिजे। झाडं लावणं आणि झाडं जोपासणं हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे। सगळ्यांना घराची आवश्यकता आहे, छान पॉश घर हवं आहे म्हणून आपण झाडं तोडली, पण त्याच बरोबरीने आपण झाडंही लावली पाहिजे। आपण लहानपणापासून शिकत आलो की जमिनीची धूप थांबवण्याचं काम करतं झाडं। जर आता झाडच नसतील तर ते जमिनीची धूप थांबणार कशी? जमिनीची धूप कमी झाली नाही की उष्णता वाढणार आणि जे सूर्याची किरण आहेत ते आपल्यावर पडणार। तर जास्तीत जास्त आपण झाडच लावली पाहिजेत। तर हा उन्हाळा एवढा त्रासदायक आहे, तर कृपया करून आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावण्याची सगळी तयारी या उन्हाळ्यामध्ये आता आपल्याला करायचंच आहे। जेवढी जास्त झाडं लावता येईल तेवढी जास्त झाडे लावा। झाडं लावणं जमत नसेल तर ज्यांनी झाडं लावले त्या झाडांना जोपासना करण्यासाठी थोडासा वेळ आपला द्या, म्हणजे त्या झाडाची देखभाल करा। झाडं वाढवण्यासाठी फक्त 3 ते 4 वर्ष लागतात, त्यानंतर आपल्याला अजिबात झाडांकडे बघायची गरज नाही, तेच झाडं आपल्याला सांभाळतात। तर आपण झाडं मोठी होऊस्तोपर्यंत खूप लक्ष देणं काळजीचं आहे। झाडं जर मुलांप्रमाणे आपण 5-6 वर्ष जर त्यांच्याकडे छान लक्ष दिलो तर पुढे वर्षानुवर्षे, शतकं देखील झाडं आपले रक्षण करतात। फक्त आपलेच नाही, आपल्या पुढच्या पिढीच्या रक्षणासाठी आपल्याला झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे। उन्हाळा म्हटलं की हवामानातील तापमानाचे प्रमाण वाढते। हवामानातील तापमान म्हणजे काय? खरं तर एक पिढीपर्यंत आपल्याला सगळा अभ्यास येत होता, त्यामुळे आपल्याला माहिती होतं की आपण हवामानात उष्णता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील तापमान 45 अंशाच्या वरती गेले की तापमान वाढले की शरीरातीलही तापमान वाढते। आपण लहानपणापासून ऐकत आलो, भूगोलामध्ये शिकलेलो आहोत, पृथ्वीवर पाण्याचा साठा 75% आणि जमिनीचा 25%।
शरीरातील पाण्याचे प्रमाणही त्याचप्रमाणे असते. शरीरामध्येही जास्तीत जास्त पाणी असते. जर शरीरामधील पाण्याचे प्रमाण हे कमी झाले की आपल्याला उन्हाळ्याचे त्रास सुरू होतात. शरीरातील पाणी कमी होण्याचे कारण म्हणजे हवामानातील तापमान. हवामानातील तापमानामुळे तुम्हाला सर्वांना आठवत असेल, एक जाहिरात होती. सूर्य जेव्हा आकाशात येतो तेव्हा मुलं खेळत असतात आणि त्याच्यातले तो स्ट्रॉनी सर्व पाणी ओढून घेतो. हो, त्याचप्रमाणे शरीरातील पाणी उष्णता ओढून घेत आहे. सूर्य उगवणं हे महत्वाचंच आहे. ते त्यांचे चक्र चालूच आहे. आपण आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवले पाहिजे. उष्णतेचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले की उष्णतेचा त्रास सर्वांना सुरू होतो. त्यामध्ये अशक्तपणा असलेले, वयाने जास्त असलेले आणि लहान मुलं, गरोदर माता यांना लगेच उष्णतेचा त्रास जाणवतो. बाकीच्यांना एनर्जी जास्त असते, त्यामुळे थोडासा फरकाने कमी जास्त होतो. परंतु उष्णता जास्त वाढली, हवामानातील उष्णतेचे तापमान वाढले की शरीराचेही तापमान वाढते. आपण म्हणतो तुझे अंग गरम आहे, ताप आला. शरीरातील पाणी कमी झाले की ताप येतो. जेव्हा ताप येतं तेव्हा मुलांना आपण पाणी, नारळ पाणी असे, जेणेकरून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढलं पाहिजे. उन्हाळ्यातही तसंच आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, तर आपल्याला ते पाण्याची कमतरता भरून काढायची आहे. उन्हामुळे आपण भरपूर पाणी पितो. पाणी पिताना ते ढसाढसा किंवा म्हणजे एक तांब्याभर पाणी, एक ग्लासभर पाणी, आता सर्वजण बाटलीच वापरतात, तर एक एक बाटली पाणी अजिबात संपवायचं नाहीये. आपल्याला पाणी पिताना नॉर्मल टेम्परेचरचं साधं पाणी पिलं पाहिजे. 2-2 घोट असे आपण शांत निवांत पाणी प्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित शरीरामध्ये ते पाणी जाईल. मुलं बाहेरून खेळून येतात, त्यांना लागलेली असते तहान, घसा कोरडा पडलेला असतो, ते पाणी मागतात आणि ढसाढसा पाणी पितात. ढसाढसा म्हणजे एक बाटली जी तोंडाला लावतात, निम्मी किंवा संपेपर्यंत ती बाजूलाच करत नाही. उष्णतेचा जो त्रास आहे तो तिथं सुरू होतो. तवा तापवला की त्यावर जर आपण पाणी शिंपडलं तर ते तडकतं. एखादी तापलेली वस्तूवर आपण थंडमध्ये आणलं की तडकून तुटतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं तापमान उन्हामध्ये तापलेलंच आहे. त्याला लगेच आपण जर आणलो आणि पाणी पिलं तर ज्या अन्ननलिका, ज्या आपल्या नलिका आहेत, ज्या नाजूक नलिका आहेत, त्या तुटण्याची शक्यता असते. शरीरातील नाजूक नलिका फुटण्याची शक्यता असते आणि तेव्हा त्या नलिका फुटतात आणि मेंदूला रक्त न पोचल्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. तर हा आहे उष्माघात. उष्माघात होऊ नये यासाठी आधीच आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आजकाल पाण्याचा प्रश्न वाढलेला आहे. ज्या पाण्याच्या पाईप आहेत मऊ असलेल्या, त्या उन्हात ठेवल्या की त्या एकदम मऊ होतात आणि जेव्हा आपण सावलीत ठेवतो त्या नॉर्मल राहतात. जर त्या उन्हातून आपण आणल्या सावलीत आणलो किंवा त्यावर गाडी किंवा पाणी लगेच वागतात आणि चिरतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील नलिकांच्या रक्षणासाठी आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला राहिलं पाहिजे. नॉर्मल टेम्परेचरला राहतो म्हणजे कामानिमित्त आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा हवामानातील तापमानामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढलेले असते. ते तापमान आपल्याला पहिल्यांदा नॉर्मल करायचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण बाहेरून आलो की पहिल्यांदा पाय धुतो, पाय धुवून मग घरात येतो. होय, परंतु उन्हाळ्यामध्ये सध्या या वातावरणामध्ये आपण तसं करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही बाहेरून जेव्हा येता, गाडीवरून येता किंवा चालत येता, तेव्हा फास्ट येता की आपल्याला घरी जायचंय. डोक्यात हजारो विचार असतात. परंतु जर तुम्ही बाहेर थांबलात, त्याच टेम्परेचरमध्ये असू देत, परंतु थोडे तुम्ही नॉर्मल झालात, उन्हातून एकदम घरातही यायचं नाही. घराच्या बाहेर गप्पा मारून एक 5 ते 10 मिनिट ज्या टेम्परेचरमध्ये, म्हणजे आपण उन्हामध्ये आहोत परंतु सावलीमध्ये थांबा आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आणा. फास्ट आपल्याला घरी जायचंय, घरी जाऊन ही कामं करायची आहेत, ती कामं करायची आहेत, असं दगदग न करता शांत होऊन तिथे 5-10 मिनिट तुम्ही जर गप्पा मारून आलात, त्यासाठी नॉर्मल टेम्परेचरला या, शांत या, थोडा वेळ बाहेर थांबून या. आपण आपली प्रकृती नीट सांभाळली तरच पुढे सर्व चालणार आहे. खूप कामं आहेत, तर आल्यावर आपण जिवंत राहणं महत्वाचं असेल तर तो थोडा टाइमपास करून आलात तरी चालतं. यासाठी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्या भारतीय संस्कृतीत घरात आलं की आपण पाय धुण्याची ही पद्धत जशी आहे तशीच घरातील थोर व्यक्ती दरवाजामध्ये का बसतात, येणार जाणाऱ्यांना दिसण्यासारखंच का बरं बसतात,
ते याचसाठी जेव्हा आपण बाहेरून येतो ते आपल्याला लगेच आत जाऊ देत नाहीत. त्यांना माहिती आहे की आत गेलं की आपण पाय धुतो आणि आपल्या ते प्रकृतीला चांगलं नसतं. त्यामुळे वयस्क लोक आधी दरवाजात किंवा पायरीवर बाहेर कट्ट्यावर बसायचे. आले की आपल्याला ते घरात जाऊ द्यायचे नाहीत. आपण जेव्हा लहानपणी खेळून सायकलिंग करून पळून जेव्हा घरात यायचो तेव्हा पळत पळत जाऊन एकदा पाय धुवायचे आणि पाणी प्यायचंय, मला तहान लागली असं म्हणायचं. तर त्यासाठी ते आधीच वाटेत आपल्याला थांबवायचे. आपल्या शरीराचं टेम्परेचर ते कमी करायचे. तिथे 2-4 गप्पा मारल्या जायचे. गप्पा आपल्या त्यांच्या प्रश्नांची उत्तर. कुठे गेला होतास, काय केलंस, आता कुठे चाललास, काय खेळलास, आता काय करणार. आपलं टेम्परेचर आणि आपल्या डोक्यातले विचार शांत झाले. पाणी प्यायची जी ओढ होती तीही आपण एक 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांच्या बोलण्याकडे थांबवलो आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर कमी झालं. आणि थोड्या वेळाने ते आपल्याला बरं ठीक आहे, जा आता हातपाय धुवून ये आणि मग पाणी पी म्हणतात, किंवा माझ्यासाठी हे काहीतरी घेऊन ये आणि मग कर. मग आपण जातो, आपल्या शरीराचं तापमान कमी झालं, मग आपण जातो, हातपाय धुतो आणि आजोबांना किंवा आजींना जे हवं आहे ते त्यांना नेऊन देतो. तोपर्यंत आपलं टेम्परेचर कमी झालेलं आहे. तर यासाठी घरात मोठी लोक असणं आवश्यक आहे. वयस्क लोकांचा अनुभव जो असतो त्यामधूनच आपण घडू शकतो. अशी लोक घरात असल्यामुळे ते डायरेक्ट न सांगता या अशा बोलण्यातून, अशा वागण्यातून आपल्यावर संस्कार घडवत असतात. हवामानामध्ये उष्णतेचे तापमान वाढले की शरीराचेही तापमान वाढते. आपल्या शरीरामध्ये अनेक नलिका आहेत. त्या नलिकांचं कार्य काय? रक्त दिवसभर सर्वकडे पोहोचवणं. आपण झोपलो जरी असलो तरी शरीराचं काम हे चालूच असतं. रक्ताभिसरण हे सरळ होणं महत्वाचं आहे. कुठेही अडथळा न येता रक्त मेंदूपर्यंत पोहोचणं आणि परत शरीराकडनं फिरणं हे महत्वाचं आहे. जेव्हा उष्णतेचं तापमान जास्त वाढतं तेव्हा रक्ताची पातळी घटते. रक्त थोडंसं घट्ट जरी झालं की ते ब्लॉकेज निर्माण करतात. त्यासाठी मी एक सोपं उदाहरण सांगते. हा आहे स्ट्रॉ. ह्या आपल्या अशा नलिका असतात. या नलिकामध्ये जेव्हा आपण पिलो की त्याच्यामध्ये ब्लॉक थांबतात. या नलिका अशा पद्धतीने चपट्या होतात आणि जेव्हा चपटी झाली तेव्हा फक्त साईडनी थोडंसं तर रक्ताचा प्रवाह अशा पद्धतीने थांबू शकतो. जर हा रक्ताचा प्रवाह थांबला की आपल्याला मेंदूपर्यंत रक्त पोहोचणार नाही. जर मेंदूपर्यंत रक्त पोहोचलं नाही की मशीनच बिघडली ना. तर अशा नलिका आपल्या शरीरामध्ये आहेत. तर त्या नलिकांमधून रक्तप्रवाह हा सुरळीत होणं महत्वाचं आहे. रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी शरीराचे तापमान योग्य राखले पाहिजे. फॅन, पंखे, एसी हे इलेक्ट्रिक वस्तू झाले. त्या वस्तूंमुळे आपल्याला वरवरची हवा लागते, परंतु शरीरातून आतमधून जर तुम्ही थंड असाल, म्हणजे शरीरातील जी रचना आहे त्याला तुम्ही सुरळीत ठेवलात तर उष्णतेचा कुठलाही त्रास होत नाही. होतो, थोडाफार त्रास होतो. आपण उन्हात गेलो की थोडे तापतो. तर त्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत. शरीराचं तापमान आपण स्वतः सुरळीत करायचं आहे. फॅन, एसी, कूलर हे नैसर्गिक नाही आहे. आपण नैसर्गिक आहोत. माणूस नैसर्गिक आहे. तर नैसर्गिक गोष्टीसाठी आपणच निर्माण केलेल्या वस्तूंनी हे वरवरचं घाम पुसला जाणार आहे, परंतु घाम येणं गरजेचंच आहे ना. शरीरातील मीठ बाहेर पडणंही गरजेचं आहे. घाम येणं गरजेचं आहे, पण अति घाम येऊ द्यायचा नाहीये आपल्याला. त्यासाठी शरीराचं तापमान योग्य राखलं पाहिजे. शरीराचे तापमान वाढले की उष्माघात होऊ शकतो. नाकातून रक्त येतं. नाकातून रक्त येणं म्हणजे उन्हात आपण खूप फिरलो आणि परत सावलीत, अचानक सावलीत गेलो की त्यात तडकतात की तो घाडा फुटतो आणि नाकातून रक्त यायला सुरू होतं. निसर्गाने, देवानी आपल्याला जे तयार केलेले आहे, आपले हे शरीर पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं आहे. आपल्या या शरीरामध्ये जे काही घडवायचं आहे ते देवानी आधीच बनवलेलं आहे. प्रत्येकाची शरीर रचना वेगळी आहे, परंतु शरीराचं जे काम करण्याची पद्धत आहे ते काम शरीर निरंतर करतच आहे. त्यामध्ये आपल्याला काही करायची गरजच नाही. परंतु आपण जर त्या शरीराला डिस्टर्ब केलं तर मात्र त्याचा बिघाड होतो. त्याचप्रमाणे उन्हातून आपण जेव्हा बाहेरून आत येतो, शरीरामधील नळ्या ह्या नाजूक असतात, परंतु त्या शरीराचे व्यवस्थित रक्षण करत असतात. पण त्या नाजूक नळ्यांना आपण जर धक्का दिला तर त्या फुटू शकतात. आणि धक्का देणं म्हणजे परंतु उन्हात जाणंही गरजेचं आहे. कामं आपले होणं महत्वाचं आहे. शेतीची कामं म्हणा, जॉब म्हणा, शाळा म्हणा, मुलांचे क्लासेस म्हणा आणि बायकांसाठी घरातला स्वयंपाक म्हणा किंवा जॉब.
बाहेर जाणे हे गरजेचंच आहे, परंतु आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. घराच्या बाहेर पडताना आणि घराच्या बाहेरून घरामध्ये येताना आपल्या शरीरामध्ये जसे होतो तसेच आपल्याला घरी यायचे आहे. वरवरचं मेकअप जाऊ शकतो, परंतु शरीरामधली जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे, ती आपल्याला जशी होती तशीच बाहेर जायचं आहे आणि बाहेरून घरात यायचं आहे आणि घरातून बाहेरही तसंच जायचं आहे. आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि परवाच एका मुलाच्या नाकातून रक्त यायला सुरुवात झालं. रक्त यायला सुरुवात झालं म्हटल्यावर बाजूच्या मित्रांनी घाबरगुंडी उडाली आणि सगळे मुलं पळून गेले. एखाद दुसरं त्याच्या जवळ थांबले, परंतु काय करायचं आणि काही नाही हे कोणालाही कळत नव्हतं. सर्वजण उन्हामुळे घरातच, फक्त मुलं खाली खेळत होती. मुलांनी ओरडलेही नाही. आजकालच्या लहान मुलांना हे असं नाकातून रक्त येणं किंवा असलं काही माहितीच नाही. आधी आपल्याला माहिती असायचं, आपण ऐकलेलो होतो की घाणा फुटतो, उन्हामध्ये जाऊ नकोस. आता कोण आपण तसं सांगतच नाही. फॅन लावा, एसी लावा, मोबाईल घ्या, या ह्याच्यामध्ये मुलांना माहिती नाही की घाणा फुटला किंवा नाकातून रक्त आलं की आपण काय करायचं. जेव्हा त्याच्या नाकातून रक्त आलं तेव्हा ज्या आजूबाजूतून गाडी चालली होती त्या गाडीवाल्यांनी गाडी थांबवून पाहिलं. त्यांना वाटलं काहीतरी मारामारी चालली आहे लहान मुलांमध्ये. मग नंतर लक्षात आलं आणि नंतर त्या मुलाची सर्व व्यवस्था झाली. शरीरातील नाजूक नलिका जेव्हा फुटतात, रक्ताचा प्रवाह मेंदूपर्यंत जात असतो आणि तिथून सगळी यंत्रणा चालू होत असते आणि हे चक्र सतत चालू असतं. परंतु उन्हाच्या तापमानामुळे आपल्या नलिका जर तुटल्या किंवा अशा पद्धतीने ब्लॉक झाल्या तर तो रक्तप्रवाह थांबतो आणि एक्स्ट्रा जर रक्तप्रवाह असतो, म्हणजे जर जाणार आहे ते न जाता पाईपमध्ये इथे जर थांबलं तर एकदम रक्त दाब वाढतो. जे रक्त साठलं गेलं तर हे या भागामध्ये किंवा या भागामध्ये त्या नलिका, नाजूक नलिका ज्या असतात त्या फुटतात. रक्तनलिका फुटल्या, पहिल्यांदा मेंदूकडून येणारा हा भाग, इथून नाकातून पहिल्यांदा रक्त येतं. त्यांना भरपूर थंड पाणी मारायचं आहे, जेणेकरून मेंदूला टेम्परेचर कमी होईल आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने आडवं झोपवायचं आहे. आडवं झोपून आपण रुमाल लावला की रक्तप्रवाह थांबतो. त्यानंतर आपण बर्फाचे गोळे डायरेक्ट डोक्यावर न ठेवता रुमालामध्ये किंवा टर्किश टॉवेलमध्ये ठेवून ते आपल्याला डोक्यावर ठेवायचे, जेणेकरून रक्ताच्या ज्या नलिका तापलेल्या आहेत त्या नॉर्मल टेम्परेचरला येतील. आणि नाकाचं रक्त थांबण्यासाठी इथे थोडासा बर्फ फिरवला, रक्त यायचे थोडे थांबले की हा जो मसल भाग आहे त्याला थोडासा दाब देऊन, अशा पद्धतीने दाब देऊन आपण प्रेस करायचं. जोरात दाब द्यायचा नाहीये, फक्त त्याला अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे. तो दाब का द्यायचा, तर जर चोकअप झाला असेल तर आपण इकडून असा दाब दिला की हा ओपन होतो. यासाठी थोडासा हलका दाब द्यायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही न करता मानेखाली उशीही द्यायची नाही, तर त्याची मान अशा पद्धतीने खालच्या दिशेने असली पाहिजे, जेणेकरून वरती नलिकामधून रक्त यायला नाही पाहिजे. मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला की माणूस कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यानंतर तुम्ही लगेच डॉक्टरांपर्यंत पोहोचायचं आहे, पण रक्त थांबवणं गरजेचं आहे. तेवढं आपलं कार्य आपण केलंच पाहिजे. घराच्या बाहेर जाताना 1 ग्लास पाणी पिऊन फॅन, कूलर, एसी बंद करून 5 मिनिट आपण घरात स्थिर व्हायचं आहे, व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला आहे आणि त्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर जातानाही तुम्ही उन्हामध्ये जाणार असाल तर अशी सर्व काळजी घेतली पाहिजे. या व्हिडिओमधून, छोट्या क्लिपमधून मी उन्हाळ्यासंदर्भातील माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सुप्रभात सर्वांना. सगळी सकाळची कामं आवरली. मी टेरेसवरती आलेले आहे पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी. ऊन वाढत आहे आणि वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी वॉकिंगला जावा, योगा करा, सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये भरपूर फिरा, सकाळचा थोडा वेळ झाडांसोबत घालवा, अंगणातील टेरेसवरच्या झाडांना पाणी घाला आणि दिवसाची सुरुवात छानपैकी करा. भयंकर उन्हाळा वाढतच आहे, त्याची सुरुवात सकाळपासून होते. तर या उठल्यापासून आपण पहिल्यांदा घरातील दरवाजे, खिडक्या, गॅलरी सताड उघडायची, जेणेकरून शुद्ध हवा, किमान खेळती हवा आपल्या घरामध्ये आली पाहिजे. आपण 5ला उठत होतो ते आपण 4ला उठायचं आहे. 6ला उठत होतो तर आपण 1 तास आधी म्हणजे 5ला उठूया. 1 तास आधी गृहिणींनी तर पहिल्यांदा उठलं पाहिजे. बाकीची सगळ्या कामांसाठी थोडा वेळ झाला तर चालतो, परंतु पोटा पाण्यासाठी गॅस समोरच आपल्याला थांबायचं आहे.
म्हणजे आगीसमोरच उभं राहून आपल्याला या कडक उन्हामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. अशा वाढत्या उन्हामध्ये स्वयंपाकघरातल्या भट्टीसमोर उभारून स्वयंपाक करणं म्हणजे हे दिव्यच. त्या त्रासापासून वाचण्यासाठी सकाळ सकाळी उठून आपण स्वयंपाक करूया. स्वयंपाकघरात असू दे किंवा बाहेर असू दे, इलेक्ट्रिक वस्तूचा वापर आपण कमीत कमी करूया. जेवढं आपण खिडक्या दारे उघडे ठेवतो तेवढी हवा खेळती राहते. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी आपला परिसर अंगण जास्तीत जास्त शेणाने सारवून घ्या. फ्लॅटमध्ये जर असाल तर एखाद्या फरशीवर, गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये अशा पद्धतीने शेणाने सारवून ठेवा. नॅचरल थंडावा मिळणारा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. सकाळी लवकर उठून सडा रांगोळी झाली की थोडीशी अशी पाण्याची व्यवस्था करा, जेणेकरून मुकी जनावरं, पशु पक्षी यांना पाणी मिळेल. उन्हाळा खूपच वाढलेला आहे. आपण तोंडाने पाणी मागू शकतो, परंतु पशुपक्षी यांच्यासाठी पाण्याची सोय आपल्यालाच करायला हवी. सकाळी लवकर उठून टेरेसवर, गॅलरीमध्ये किंवा तुम्ही पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाण्याची सोय कुठे केली आहे ते सर्व पाणी व्यवस्थित आपण भरून ठेवूया. जिथे जिथे तुम्हाला जमेल छोट्या बाउलमध्ये, वाट्यांमध्ये तिथे पाणी ठेवा. त्यामुळे पक्षी, खारुताई हे पाणी पितात. घरातील देवघरामध्ये आपण रोजच पूजा करतो, तर त्या ठिकाणी दिवा मंद आणि छान सुवासिक उदबत्ती जी लावतो त्याचा वास मात्र उग्र नसावा. मंद, शांत, थंड अशी उदबत्ती वापरायची आहे. देवघरामध्ये आपण रोजच फुले वाहतो, तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त फुले व्हावीत, जेणेकरून तिथलेही वातावरण छान थंड राहील, प्रसन्न राहील. शिवाय अशी छोटे छोटे फुलांची झाडं आपण घरात, अंगणात, टेरेसवर लावू शकतो. मग बाहेरून फुले आणण्याची आपल्याला गरजच भासणार नाही. शिवाय आता सध्या उन्हाळा इतका आहे, जी झाडं आहेत त्यामध्ये आपण नारळाच्या शेंड्यांचं आच्छादन करायचं. नारळाच्या शेंड्या चांगले रात्रभर 1-2 दिवस भिजवून ठेवायच्या आणि त्या नारळाच्या शेंड्यांनी झाडांना आपण अशा पद्धतीने आच्छादन करायचं आहे, जेणेकरून माती कोरडी पडणार नाही आणि झाडांच्या मुळाशी ऊन लागणार नाही. लवकर स्वयंपाक करण्याच्या नादामध्ये गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवायची नाहीये. उष्णता वाढत आहे, त्यामुळे स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही. उष्णतेमुळे लवकरच स्वयंपाक होतो, तर गॅसची फ्लेम एकदम बारीक किंवा मीडियम मध्ये स्वयंपाक करायचा. उन्हाळीचा ज्यांना त्रास होतो त्यांनी रोजच्या जेवणामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात खायची आहे. भाजीमध्ये, कोशिंबीरमध्ये, मठ्यामध्ये, ताकामध्ये किंवा ताक, आंबील यासोबत कोथिंबीरीचे पराठेही खावेत. घरी कोण आलं किंवा घरातून बाहेर पडणार असाल तर सरबत, ताक, मठ्ठा, गूळ आणि पाणी द्या. आल्याचं सेवन करा, कारण आल्यामुळे रक्त गोठत नाही, त्यामुळे आपल्या रक्ताभिसरण व्यवस्थित होते. शिवाय थंड पदार्थ, दही भात, रबडी असे पदार्थ घरच्या घरी थंड घ्यावेत. जास्त मसालेदार, चमचमीत, लाल मिरचीचे पदार्थ टाळावेत. मोड आलेले धान्य खावेत, जेणेकरून कच्चे खावेत. जेव्हा आपण कांद्याचे सांडगेही खूपच छान उपयुक्त आहेत. काकडी आपण डोळ्यावर ठेवू शकतो, काकडीचे सेवन जास्तीत जास्त करा. मोड आलेले कडधान्य आपण रोज मोड आणून ते जर खाल्ले तर प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळते आणि आपल्याला भूक कमी लागते आणि जेवणही व्यवस्थित जात नसल्यामुळे आपली प्रकृती चांगली राहते. उन्हाळ्यामध्ये खोबरं, ओलं खोबऱ्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आपण ओलं खोबरं खाल्ल्याने शरीरामध्ये थंडावा मिळतो. तेच सुकं खोबरं खाल्लं तर हीट वाढते. सोबत दही वापरून प्रत्येक कोशिंबीरमध्ये आपण दहीचा वापर करायचा आहे. त्यामुळे शरीरातील हीट वाढणार नाही आणि आपली प्रकृती चांगली राहील. रात्रीच्या जेवणामध्ये दही वापरू नये असे म्हणतात, तर रात्रीच्या जेवणामध्येही भाकरी, ठेचा हा हिरव्या मिरचीचा असावा. बाकीच्या इतर भाज्याही आपण खाऊ शकतो, पण जास्तीत जास्त सेवन हे भाकरीचं करावं. प्रत्येक बायकांना उन्हाळ्याची कामं ही करायची घाई खूपच असते. कितीही आपण लवकर आवरलो तरी थोडाफार 9-10 वाजतातच. तर उन्हाळ्याची कामं करताना प्रोटेक्ट होऊन सनकोट, स्कार्फ, गॉगल अशा पद्धतीने आपण आपली उन्हाळ्याची कामं करू शकतो. परंतु जास्तीत जास्त करून घरात बसूनच आपण उन्हाळ्याची कामं जेवढी करता येईल तेवढी करूयात आणि नंतर ते नेऊन आपण उन्हामध्ये ठेवू शकतो. त्यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही. उन्हातून वाळवण काढतानाही पूर्ण ऊन उतरल्यानंतर आपण ते काढून घेऊन यायचं आहे. संध्याकाळचा स्वयंपाक ही
संध्याकाळी 7 नंतरच करायचा, जेणेकरून आपल्याला जास्त ऊन जाणवणार नाही. सध्या 7 वाजेपर्यंत ही ऊन आहे. ही आहे तानभूक भाकरी. याची रेसिपी मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करेन. प्रवासात जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ही भाकरी अत्यंत उपयुक्त आहे. खूपच छान अशी ही रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये घराच्या बाहेर पडताना किंवा घरी आल्यानंतर किंवा बाहेरचे कोणी जरी आले तर अशा पद्धतीने ताक, आंबील, ज्वारीचं आंबील किंवा नाचणीचं आंबील हे तयार करून ठेवा आणि आले की हे पौष्टिक अन्न त्यांना द्या, जेणेकरून थंडावा तर मिळेलच, शिवाय पौष्टिकही आहे आणि पोटही छान भरते. त्यामुळे पोट जड होत नाही आणि आपली प्रकृती चांगली राहते. पहा, हे ज्वारीचं आंबील, नाचणीचं आंबील, आमसुली ताक, साधं ताक. पण ताक देताना केव्हाही ताकामध्ये मीठ न घालता ताक प्या. मीठ घातलं की परत तहान लागते आणि घसा कोरडा पडतो. त्यामुळे घरात असाल आणि ताक लागणार असेल तर मीठ घालून प्या. जास्तीत जास्त कडुनिंब, कैरी याचा वापर करून केलेलं घोलानंही खाऊ शकता. गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण हे घोलानं खाल्लेलं आहे. यामध्ये सगळ्या प्रकारचे औषधी जिन्नस जे आहेत जे आपण रोजच्या जेवणामध्ये स्वयंपाकघरामध्ये वापरतच असतो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. असे हे पौष्टिक घोलाने जरूर करून पहा. यामध्ये कडुलिंब, चिंच, आंबट, गोड असे उन्हाळ्यासाठी दाह कमी करणारे सर्व पदार्थ यामध्ये आहेत. आपलं पाणी पितो त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला थोडासा बारीक करून गूळ ठेवायचा आहे. प्रत्येक वेळी पाणी पिण्याच्या आधी हा थोडासा गूळ खाऊन पाणी पिलो की आपल्याला पाणी बाधत नाही. म्हणजे भरपूर पाणी पिले की आपल्याला जुलाब लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गूळ खाऊनच पाणी प्यायचे. जेवणामध्ये जास्तीत जास्त भाकरीचा वापर करा. हे आहेत तुपातले खजूर. तुपातले खजूर खाल्ल्याने उष्णतेचे अनेक विकार कमी होतात. फक्त सकाळी 2 खजूर खायचे आहे. हा आहे सुगंधी सुमधुर असा वाळा. हा वाळा पहा, शेवटी झाडच आपल्या उपयोगाला आले. वाळा अशा पद्धतीचा असतो. हा पाण्यामध्ये ठेवल्याने छान असा सुगंधही येतो आणि पाणी थंड होते. यासाठी हा वाळा आपण पहिल्यांदा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून त्याला पूर्ण अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि ते आपण रात्रभर डेऱ्यामध्ये ठेवायचं आहे. माठामध्ये ठेवल्याने ते माठातलं पाणी छान थंडगार होते आणि सकाळी आपल्याला हा वाळा काढून परत थोडंसं सुकून ठेवायचं आहे. आता सुकून ठेवायचीही गरज नाही, तर उन्हाने आपणच वाळणार आहे. इतकं ऊन खूप आहे. आधीच्या काळामध्ये या वाळ्यांपासून पडदे असायचे, त्यामुळे माझा हा वाळा आवडता आहे. सकाळ सकाळी त्या वाळ्यांच्या पडद्यावर पाणी मारत फुंकर मारायचे आणि खूप असं छान थंड असा वारा आणि छान असा सुगंध येणार. ते कूलर, आधीच्या काळातलं ते कूलरच असायचा. नवीन नवीन जेव्हा कूलर तयार झाले तेव्हाही असे वाळ्याचे पडदे त्यामध्ये वापरले जायचे. वाळ्याचे सरबतही खूपच छान आणि चविष्ट असे होते. असा वाळा जरूर वापरा. वाळा खरेदी करताना तोही चांगल्या प्रतीचा खरेदी करा. कुठेही आजूबाजूला मिळणारे वाळे खरेदी करू नका. नारळाच्या शेंड्यांना किंवा कुठल्याही मुळींना असे सेंटेड करून ते दिले जाते आणि थोडासा महाग असणारा परंतु ओरिजिनल असा वाळा खरेदी करा. वाळ्याचे नुसते पाणी जरी पिले तरी तहान भागते आणि रखरख होत नाही. जरूर या वाळ्याचा वापर करा. उष्णतेच्या अनेक विकारावर हा वाळा बहुगुणी आहे. दुपारी जर तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल 11-12 नंतर, तर मीठ न घातलेलं ताक पिऊन आपण घराच्या बाहेर पडू शकतो. त्यामुळे तहान लागणार नाही आणि आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाणही व्यवस्थित राहील. त्यामध्ये आपण जर गाडीवर किंवा बाहेर खूप वेळासाठी उन्हामध्ये, जेणेकरून जाण्या येण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास जर लागत असतील, तर वाटेमध्ये थांबून पाणी पिण्यापेक्षा आपण घरातून बाहेर पडताना अशा पद्धतीने जर खजूर खाऊन गेलोत, एक 3-4 खजूर जर आपण खाऊन घराच्या बाहेर पडलोत, तर आपल्याला तहान जास्त लागणार नाही. जायच्या आधीच आपण घरातून पाणी पिऊन जायचं आहे. त्यामुळे ज्या स्पॉटला आपण जाऊ ते 15 ते 20 मिनिटांनंतर तिथे गेल्यानंतर थोड्या वेळाने आपण पाणी पिऊ शकतो. खजूर खाल्ल्याने तहान लागत नाही आणि आपण व्यवस्थित थोडा वेळ थांबू. मुलांना सकाळ सकाळी तर खजूर द्यायलाच पाहिजेत,
परंतु दुपारी जर मुलं खेळणार असतील तर खेळायला जाण्याआधी अशा पद्धतीने एक 4-5 खजूर त्यांना जरूर द्या. उन्हामुळे जास्तीत जास्त तहान लागते. पोट भरून पाणी जरी पिलं तरी तोंड कोरडे पडते. तेव्हा अशा पद्धतीने आपण ही खडीसाखर आपण तोंडात ठेवली म्हणजे पाणी पिऊन आपण जर तोंडामध्ये खडीसाखर ठेवली तर तोंड कोरडे पडणार नाही. फक्त शुगर असणाऱ्यांनी मात्र खडीसाखरचा अवलंब करू नये. त्यासाठी त्यांनी वेलदोडा, इलायची जरी तोंडात ठेवली तरी तोंड कोरडं पडत नाही. 5-6 तासासाठी जर घराच्या बाहेर पडणार असाल तर पाण्याची बाटली आपण सोबत देतोच, परंतु सोबत एक लिंबाच्या सरबताची बाटली मात्र जरूर द्या. कारण लिंबू सरबत हे प्रकृतीसाठी खूपच उत्तम आहे आणि थोडंसं मीठ आपण त्यामध्ये टाकू शकतो. ज्यांना हवं आहे त्यांनी पुदिनाही टाकू शकतो. नेहमी ही सरबताची बाटली भरताना पूर्ण बाटली न भरता पाऊण भाग भरायचा आहे. म्हणजे एक 4-5 घोट आपण कमीच भरायचे आहेत. कारण घाई गडबडीत सरबत वरून पिताना नाकात जाऊन ठसका लागण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण पाऊण बाटली भरायची आहे. शाळा, कॉलेज, ऑफिसला जाताना 5-6 तास जाणार. उन्हाळ्यामध्ये मुलांना छंद वर्गाला, स्केटिंग, स्पोर्ट्स, स्विमिंग अशा ठिकाणी गेल्याने एनर्जी जास्त लागते. आणि आपण लिंबू सरबतामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे शरीरामध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण योग्य राहतं आणि त्यांची एनर्जी चांगली राहते. कुठल्याही वेळ प्रसंगी आजूबाजूला जरी कोणाला लागत असेल, आपण जर डान्स क्लास किंवा इतर क्लासला जात असताना अशी बाटली आणि पाण्याची बाटली जरूर आपल्यासोबत ठेवा. उन्हामध्ये आपल्याला जर बाहेर जायचे असेल तर अशा पद्धतीने अर्धा तास आधी आपण सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. सनस्क्रीनचा SP जो आहे तो 15 पेक्षा जास्त असला पाहिजे. 50-30 अशा पद्धतीने ते लावून व्यवस्थित मर्ज करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण हाताला ते आणि चेहऱ्याला लावून घेऊन अर्धा तास आपण घरातच थांबायचं आहे. जेव्हा आपण बाहेर पडणार आहोत तेव्हा उन्हापासून ज्या ज्या गोष्टी संरक्षणार्थ आहे त्या आपण केल्या पाहिजेत. बाहेर जाताना आपण नेहमी पर्स वापरतो. एवढी मोठ्या पर्समध्ये असतं तरी काय, माझ्या पर्समध्ये ही आहे छोटीशी डबी. त्यामध्ये मी ठेवते हे पहा, आलेपाक आहे. हा आलेपाक, दुसरं गूळ आणि लेमलेटच्या गोळ्या, ज्याच्यामुळं तोंड कोरडं पडणार नाही आणि पाणी होणार नाही. लहान मोठे चॉकलेट्स आणि सोबत आवळा सुपारी ही हमखास असतेच. या वस्तू आपल्याला तर उपयोगी असतातच, पण सोबत जर आजूबाजूला कोण वयस्क असतील, लहान मुले असतील त्यांच्यासाठीही उपयोग. पाण्याची बाटली, सरबताची बाटली घेतलेलेच आहोत. सोबत आपल्याला स्कार्फ घ्यायचा आहे. स्कार्फ, हेल्मेट किंवा टोपी जरी घालणार असाल तर आतमध्ये छोटा रुमाल किंवा असा छोटा नॅपकिन आपण ओला करायचा आहे आणि तो अशा पद्धतीने बांधून आपण पूर्ण पॅक व्हायचं आहे. पूर्ण डोकं, चेहरा पूर्ण असा झाकून घ्यायचा आहे आणि डोळ्यांच्या रक्षणासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचा गॉगलही वापरायचा आहे. ओढणी घेताना ती कॉटनची ओढणी असावी याकडे जास्त लक्ष द्यावे, त्यामुळे घाम येणार नाही. स्लीव्ज आपण फुल ठेवायचे आहेत किंवा आपण सनकोटही वापरू शकतो. ऊन इतकं आहे की अक्षरशः कचऱ्याचे डेपो पेटत आहेत. रस्त्यावर इतका ऊन आहे, हायवेवर तर सांगूच नका, कारण रस्ते सगळे सिमेंटचे झालेले आहेत आणि पाहतो तिकडं झाडं नाहीत. जी झाडं आहेत ती अशी वाळलेली आणि छोटी छोटी. कोणत्याही गाडीने जरी प्रवास केला तर बिनधास्त आपण आपली गाडी ओपन करायची आहे आणि इंजिन थंड होऊ द्यायचं आहे. दरवाजे देखील व्यवस्थित ओपन करून पूर्ण हवा खेळती करायची. घराबाहेर प्रचंड ऊन आहे. उन्हाच्या झळा तोंडावर येत आहेत. गाडीवर जाताना गाडीचा स्पीड कमी करायचा आहे. एखाद्या ठिकाणी गाडी सावलीला लावून आपण इंजिन थोडंसं आपलेलं आहे ते नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे. त्यामुळे इंजिनही चांगलं राहील आणि पेट्रोलची टाकी उघडून आपण एक 5 मिनिट त्यातील गरम हवा बाहेर जाऊ द्यायची आहे. 2च मिनिटात गरम हवा बाहेर गेली की परत आपण व्यवस्थित लॉक करायचं आहे. टाकी फुल करायची नाही, कारण गाडीमध्ये पेट्रोल भरतानाही टाकी फुल करायची नाही. पेट्रोल हे ज्वलनशील आहे आणि हवा जाण्यासाठी आणि जमिनीवरच्या उष्णतेमुळे भरपूर प्रमाणात हीट निर्माण होते. त्यामुळे पेट्रोलला हवा खेळती राहील अशा पद्धतीने आपण टाकीमध्ये पेट्रोल भरायचे आहे. घराच्या बाहेर पडताना पाण्याची बाटली तर आपण सोबत ठेवलोच, तरीही छानपैकी असा थंडगार रस प्यायला मात्र विसरू नका. उसाचा रस कुठल्याही कोल्ड्रिंकपेक्षा 1 नंबर भारी. शिवाय
आपण शेतकरी ब्रँड असल्यामुळे शेतकऱ्याचाही फायदा आणि आपल्या प्रकृतीचाही फायदा. सोबत वाटेमध्ये कलिंगड मिळाले तर तेही घ्यायला विसर. देवाची करणी आणि नारळात पाणी. बहुगुणी असा श्रीफळ म्हणजेच आपलं हे नारळ. नारळाचं पाणी हे शहाळ एक पिल्याने 3 सलाईंचं काम करते. कोणत्याही वयातल्या कोणत्याही प्रकृतीसाठी अत्यंत उपयुक्त असं हे नारळाचं पाणी. उष्णतेच्या सर्व विकारांवर हे नारळ पाणी बहुगुणी आहे. नारळ पाण्याची किमतीही आता भरपूर वाढलेली आहेत, कारण आपणच झाडे तोडलेली आहेत आणि नवीन झाडं लावलेली नाहीत. तर किमान नारळाचं एक तरी झाड जरूर लावा. तवा गॅसवर आहे आणि तापमान वाढत आहे. उष्णतेचेही तापमान असंच आहे. पहा, तवा तापलेला आहे आणि त्यावर पाणी टाकले की अशा पद्धतीने आपल्या शरीरालाही त्रास होऊ शकतो. तोच तवा थोडासा थंड झाल्यावर आपण पाणी टाकलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्या शरीराचेही तापमान कमी झाल्यानंतर आपण हातपाय धुवायचे आहेत. याच पद्धतीने बाहेरून आल्यावर लगेच पाणी प्यायचे नाही. शरीराचे तापमान नॉर्मल झाले की मग आपण पाणी प्यायचे आहे. उन्हामुळे आणि शरीरातील उष्णतेमुळे पायांची जळजळ होते. कुठल्याही वयातल्यांना पायाची जळजळ आजकाल भरपूर प्रमाणात होत आहे. त्यासाठी सगळ्यात उपयुक्त हे काशाचं वाटी. काशाच्या वाटीने अशा पद्धतीने पायाला खोबरेल तेल किंवा बदाम तेल लावून अशा पद्धतीने मसाज करायचा आहे. ही आहे जुन्या काळातली काशाची वाटी. याच्यामुळे जुन्या घरांमध्ये पूर्वीपासून अशा काशाच्या वाट्या असायच्या आणि त्यांनी रोजच्या रोज पायाला मसाज केला जायचा. याच्यामुळे शरीरातील हीट बाहेर काढली जाते. याचेच नवीन व्हर्जन म्हणजे काशांच्या थाळीचे सेंटर. तिथे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरामध्ये जर काशाची वाटी नसेल आणि तुम्हाला वेळही नसेल तर कास्य थाळी म्हणून खूप ठिकाणी सेंटर सुरू झालेले आहेत. तर तिथे जाऊन आपण खोबरेल तेल, तिळाचं तेल किंवा तुपाचा अशा पद्धतीने कास्य थाळी करून आपल्या शरीरातील हीट कमी करू शकता. यामुळे डोळ्याचे विकार, डोळ्याला थंडावा मिळतो, शरीरातील हीट कमी होते. पायदुखी, अंगदुखी, मेन आपलं शरीर पायावर अवलंबून आहे. पूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायांवर अवलंबून असतो आणि पाय मजबूत असेल तर आपले शरीर मजबूत राहणार आहे. तर पायातील हीट कमी करण्यासाठी, शरीरातील हीट कमी करण्यासाठी डोळ्याला थंडावा मिळतो. पायामध्ये गोळे येणे हे प्रकार सर्व थांबतात. गुडघेदुखी, पायदुखी, मसाज, पूर्ण शरीराचा थकवा कमी करणारा हा मसाज आहे. तर याचाही अवलंब आपण किमान उन्हाळ्यामध्ये तरी जरूर करावा. चेहऱ्यासाठी ग्लिसरीन आणि रोज वॉटर वापरायचं आहे. 1/3 या प्रमाणात ग्लिसरीन आणि गुलाबजल मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून ते आपल्याला चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्यायचं आहे. त्यामुळे उन्हामध्ये तापलेली त्वचा एकदम छान थंड राहते. सध्या उन्हामुळे मोबाईलही खूपच तापत आहेत. प्रत्येकांना दिवसभर मोबाईल वापरण्याची सवय आहे. हातामध्ये कंटिन्यू मोबाईल आणि त्यामुळे उष्णता जास्त वाढत आहे. पहा, अशा पद्धतीने कव्हर काढून चार्जिंगला लावण्यापूर्वीही थोडा वेळ असाच ठेवा आणि नंतर चार्जिंगला लावा. मोबाईलचा वापर आपण दिवसभरच करत आहोत. चार्जिंगला लावण्याआधी एक 10 मिनिट आपण पूर्ण मोबाईल शांत होऊ द्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावा. शिवाय 100% चार्जिंग करू नका. शेवटी हे इलेक्ट्रिक वस्तू आहेत. वाढत्या उन्हामध्ये इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर कमीत कमी करा, जेणेकरून हवामानामध्ये थंडावा राहील. आपले कोणतेही घर असू दे, जास्तीत जास्त थंड राहण्यासाठी इलेक्ट्रिकच्या वस्तूंचा कमीत कमी वापर करायचा आहे. किमान दिवसातून 1-2 तास तरी आपण कुठलीच इलेक्ट्रिकची वस्तू वापरायची नाही. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, लाईट्स, फॅन, कूलर, एसी असे सगळे इलेक्ट्रिकची वस्तू आपण जर वापरले नाहीत तर घरामध्ये इलेक्ट्रिक ऊर्जाच निर्माण होणार नाही आणि इलेक्ट्रिक ऊर्जा निर्माण झाली नाही की हीट कमी होते आणि घरातील वातावरण एकदम छान थंड राहते. उन्हाळ्यामध्ये कितीही पाण्याची काटकसर केली तरी टॉयलेट बाथरूमसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागतेच. त्यासाठी आपण जेव्हा हाताने कपडे धुतो तेव्हा ते पाणी अशा पद्धतीने भरून ठेवून टॉयलेट बाथरूम स्वच्छ करण्यासाठी हे डिटर्जंटचं पाणी आपण वापरू शकतो आणि नंतर चांगलं पाणी वापरून परत एकदा धुवून घेऊ शकतो. त्यामुळे पाण्याची बचत होणार. वॉशिंग मशीन जरी वापरत असेल तर त्याची पाईप आपण बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये सोडू शकतो. कितीही महागडे आणि कितीही चांगल्या क्वालिटीचे डिटर्जंट पावडर जरी असेल, साबण जरी असेल,
तरी ते उन्हाळ्यामध्ये कमीत कमी वापरा, कारण त्यामध्ये सोडा असतो. सोड्यामुळे स्किनला रॅशेस होऊ शकतात, कारण उन्हामध्ये आपले जे कपडे असतात ते घामाने मीठ तयार झालेलं असतं आणि त्या मिठाबरोबर परत सोडा, त्यामुळे कमीत कमी आपल्याला इथे डिटर्जंट पावडर वापरायचं आहे. धुतलेले कपडे बाहेर जास्तीत जास्त न घालता घरामध्ये जर आपण वाळत घातले तर घरातील वातावरणही थंड राहते. वातावरणातील उष्णता वाढते ती इलेक्ट्रिसिटीमुळे. घरामध्ये आपण कितीतरी उपकरणं हे इलेक्ट्रिक वापरतो, तर दिवसातून कमीत कमी एक 10 ते 15 मिनिट आपण पूर्ण घरातील सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू बंद केलो आणि 10 ते 15 मिनिट आपण आवर्जून करून पहा, पूर्ण घर थंड राहते. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर थांबवा. किमान रात्री 8 नंतर तर हा प्रयोग जरूर करा, त्यामुळे घरातील उष्णता नक्की कमी होते. रात्री जेव्हा आपण किचनचा ओटा धुवून काढतो, पुसून घेतो, तेव्हा त्यावरचे सर्व पाणी असं वायपरने आपल्याला बाजूला करायचं आहे. ऊन वाढतच आहे. जेव्हा अशा पद्धतीने आपण कट्टा सर्व स्वच्छ करून ठेवतो, तेव्हा पालींना थंडावा मिळवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी तेही ओलसर भागामध्ये पाण्यामध्ये खाली उतरतात. तेव्हा आपण रात्री अशा पद्धतीने कट्टाही स्वच्छ करायचा आणि वायपरने कोरडा करायचा. रात्री घासलेले भांडे हे जर बास्केटमध्येच ठेवणार असाल तर त्यावर अशा पद्धतीने झाकून ठेवले पाहिजे. यामुळे भांड्यांजवळ पाणी येणार नाहीत. आणि नवीन दिवसाची सुरुवात गोमातेच्या दर्शनाने. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नव्या जुन्या माहितींसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर अशा पद्धतीने या उपाययोजना यांचा अवलंब करून आपण उन्हाळा सुखकर करूया. उन्हाळ्यामध्ये होणारे उष्माघाताचे त्रास, उन्हाळ्याचे त्रास, दाह कमी करण्याचे, उन्हाळा सुखकर करण्यासाठी या उपायांचा अवलंब करा. आपला उन्हाळा सुखकर होईल. परंतु एवढंच लक्षात ठेवा, उन्हाळा सुखकर झाला म्हणजे आपल्याला पावसाळा सुखकर करायचा असेल तर झाडं लावली पाहिजेत. आणि पावसाळा जर सुखकर झाला तरच पुढचा उन्हाळा चांगला होऊ शकतो. हे ऋतुचक्र आहे. यामध्ये निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमामध्ये आपण ढवळाढवळ न करता त्याच निसर्गाच्या नियमामध्ये आपण पालन केलं तर आपल्याला कशाचीही काळजी नाही. जर पाण्याची बचत आपण केलो तर आपल्याला पाणी कमीच पडणार नाही. परंतु आपल्याला डोळ्याला दिसत असताना जर पाणी वाया जात असेल तर ते पाणी थांबवलं नाही तर थोडेफार अंशामध्ये आपल्यालाही पाणी कमी पडणार आहे. पाण्याची बचत करा. निसर्गाने निर्माण केलेल्या निसर्गाच्या कुठल्याही पशु पक्षी प्राण्यांना इजा पोहोचवण्याची आपल्याला हक्क नाही. आणि त्यामध्ये आपण जर ढवळाढवळ केलो तर असे हे भूकंप, असे हे प्रलय, असे हा पूर, आपण त्यापासून आपण आपले संरक्षण करायला लागलो आहे. परंतु आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यासाठी आपल्याला जर काळजी असेल तर आपण आत्ताच झाडे लावली पाहिजे. उन्हाळा आहे, झाडे लावण्याची भरपूर तयारी करा. थोड्याच दिवसात पावसाळा येईल. पाहता पाहता त्रासदायक हा उन्हाळा अतिशय अनुभवला गेला आहे. परंतु आपल्याला पावसाळा जर चांगला करायचा असेल, पुढचा उन्हाळा छान करायचा असेल तर आपण या उन्हाळ्यातच पावसामध्ये जे झाडं येणार आहेत त्यासाठी आजपासून आपण पुढच्या सुखर उन्हाळ्यासाठी आजपासूनच तयार करायची आहे. जेवढी जमतील तेवढी झाडं चांगली वाढवायची आहेत. प्रत्येकाने चांगलं मोठं एक झाड लावलं तरीही खूप वातावरणात फरक पडणार आहे. प्रत्येकाला झाड लावणं जमत नाही किंवा वरती 4थ्या 5व्या 6व्या मजल्यावर जर राहत असाल तर मोठी झाडं लावणं शक्य नाही. परंतु तुम्ही कुंड्यामध्ये एकच झाड छान मोठं करू शकता की ते 2-3 वर्ष तुम्ही मोठे झाडं घरामध्ये वाढवू शकता. त्यानंतर ते झाड आपण दुसऱ्यांना देऊन म्हणजे जमिनीत लावण्यासाठी ते झाड देऊ शकतो. झाडं सर्वजणच लावतो, पण ती जगवली पाहिजेत, ती वाढवली पाहिजेत, ती रुजवली पाहिजेत. तेव्हाच आपल्या हवामानामध्ये फरक पडणार आहे. हो, येणारा उन्हाळा, आता आपण सध्याही उन्हाळ्यातच आहोत, परंतु येणारा उन्हाळा जर सुखकर करायचा असेल तर आता आपल्याला ही सुरुवात केलीच पाहिजे. तर विनंती आहे, झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गोमातेचं दर्शन घेऊन मी टेरेसवरती आले.
कडुलिंबाचे झाड हे खूप औषधी आहे. यांच्या फुलांचा जो सुगंध येतो तो अप्रतिम आहे. खूपच मंद असा हा छान सुगंध. उन्हाळ्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा भरपूर उपयोग होतो. लहान मुलांना कांजण्या, गोवर त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण कडुलिंबाचा पाला वापरतो. एवढंच काय, देवी देवतांना उन्हाळ्याची हीट होऊ नये, आपल्या मुलाबाळांना उन्हाळ्याची हीट होऊ नये म्हणून रेणुका माता, गावदेवी किंवा शीतला माता या ठिकाणी दही भात देऊन आपण कडुलिंबाचा पालाही देतो सोबत. एवढंच काय, तर महादेवाच्या पिंडीवरही दही भात आपण लावतो, जेणेकरून वातावरण थंड राहील. यातून काय, उष्णतेचा कोप होऊ नये हीच एक भावना. प्रत्येक धार्मिक गोष्टीमधूनच आपल्याला आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी भरपूर असे उपाय आपल्याला यामध्ये सापडतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच रूढी, परंपरा, सण, सूद हे सगळे आपल्या आरोग्यासाठीच आहेत. सण, सूद हे आपल्या आरोग्यासाठीच आहेत. यातूनच आपली प्रकृतीही छान राहते आणि धार्मिक रूढी परंपरा ही पूर्वापार चालत आलेली परंपरा पुढेही अशीच अबाधित राहते. आणि याच जुन्या परंपरा, रूढींचा वारसा घेऊन आपण पुढे चालत राहूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.